आपण जो काठीचा व्हिडिओ बनवला आहे त्याचं हे पक्कं स्टँड, याची साईज जी आहे ही अंगठ्यापेक्षा थोडी मोठी असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून एखादा पक्षी याच्यावर बसला तर त्या पक्ष्याला त्याच्या हाताची ग्रीप, त्याच्या पायाची ग्रीप तरी बसली पाहिजे. आणि त्याला बसल्याच्या नंतर अंतर असं 5 ते 7 फुटाच्या अंतरावर जर असलं तर त्याला आळ्या टिपण्यासाठी हे स्टँड ते उपयोगाला येईल. आणि हे स्टँड जर इथं केलं तर सगळे पक्षी इथे बसतील आणि त्या आळ्या टिपतील. खरं तर ह्या स्टँडचा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणून आपण चांगला उपयोग करू शकतो. सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मी आवाहन करतो की आपण या 8 दिवसात असे स्टँड करून आपल्या शेतात लावावे. एका एकरमध्ये 10 स्टँड जर लावले तर निश्चितपणे आपला फवारणीवर होणारा जो खर्च आहे तो कमी होईल आणि आपल्याला खर्चात बचत करता येईल. सध्या जो पिरियड आहे हा आळ्या बाहेर येण्याचा पिरियड आहे. तुम्ही कापसावर किंवा सोयाबीनवर जर बघितलं तर आत्ता तुम्हाला आळ्या ह्या बाहेर आलेल्या दिसतील. आणि ह्या बाहेर आलेल्या आळ्या पक्षी वेचण्याचं काम करत असतात. मग पक्ष्यांना बसण्यासाठी असा जर एखादा स्टँड आपण केला तर पक्षी निश्चितपणे इथे बसतील आणि त्या आळ्या वेचून खातील. यातून आपल्या शेतीचे जे इनपुट्स आहेत ते इनपुट्स कमी होऊन फवारणीचा खर्च कमी होईल. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की असा एखादा स्टँड, असे 5-10 स्टँड एका एकरमध्ये जर आपण लावले तर निश्चितपणे आपला फवारणीचा खर्च कमी होईल. इथून पुढचे व्हिडिओ आपल्याला जर आवडले तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.